आपण ऑलरेडी काल मेटल्स काय असतात, मेटल्स कशामुळे त्यांच्यामध्ये ज्या प्रॉपर्टीज येतात, तर मेटलची सगळ्यात मेन प्रॉपर्टी काय होती, की ते फ्री इलेक्ट्रॉन्स खूप असतात त्यांच्या सरफेसवर आणि म्हणून ते इलेक्ट्रॉन्स लवकर लूज करतात. शेअरिंग वगैरे त्यांचं फास्ट होतं. मेटलचा मेटल सोबत बॉन्ड बनतो तो मेटॅलिक बॉन्ड असतो किंवा आपण त्याला कोव्हॅलंट बॉन्ड पण म्हणतो. कोव्हॅलंट बॉन्ड बनवण्याची जास्त सोय कार्बनला आहे. आपण काल एकेका प्रॉपर्टी बद्दल बोलत होतो आणि तुम्हाला परीक्षेमध्ये प्रॉपर्टीज आता डिटेलमध्ये विचारतात. सिलेबस कमी केल्यामुळं. त्यामुळे तुम्ही प्रॉपर्टीजवर काम करायचं आहे. तर यातली मेन ज्या प्रॉपर्टीज आहेत, तर आपली हेडलाईन असेल, लक्ष द्या बेटा. मेटल्स मेटलच्या आपण आता पाहतोय फिजिकल प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज ज्या असतात त्या दोन टाईपच्या आपण स्टडी करतो सायन्समध्ये. फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज कशाबद्दल बोलतात? मेनली अपीरियन्स, टेस्ट, ऑर्डर, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये कलर, याच्याबद्दल फिजिकल प्रॉपर्टीज बोलतात. म्हणजे गंध, रंग, रूप, ह्या सगळ्या गोष्टी. केमिकल प्रॉपर्टीज ऍक्च्युली बोलतात त्याच्या केमिकल रिॲक्शन्स. तर जसं मेटलची जेव्हा ऍसिड सोबत रिॲक्शन होते तेव्हा हायड्रोजन गॅस रिलीज होतो. मेन तुम्ही ऍसिड बेस मध्ये पाहिला असेल. ठीक आहे. मेटल नॉन मेटलची रिॲक्शन झाली. मेटलचे ऑक्साईड्स काय असतात, नॉन मेटलचे ऑक्साईड्स काय असतात, डोंट वरी, मी तुम्हाला त्याच्या टेक्निक शिकवेल सगळ्या. तुम्हाला सगळ्या रिॲक्शन सहज जमतील. या चॅप्टर मध्ये पण बघू आपण त्याला अजून 1-2 दिवसानंतर. तर मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण फक्त फिजिकल कॉम्पोनंट्स पाहणार. जसं आता पहिला आपण इथे या बुक नुसार पाहतोय, तर एक आहे मेटॅलिक लस्टर. ठीक आहे. त्याच्यात आपल्याला माहिती आहे की मेटॅलिक लस्टर म्हणजे असे मेटल्स त्यांना असतो शायनिंग सरफेस. ठीक आहे. तर मेटल्स मध्ये शायनिंग सरफेस असतो. आता हे जे लस्टर असतं हे आपल्याला खूप चांगल्या क्वालिटीमध्ये केव्हा दिसतं? लस्टर लुक्स परफेक्ट. त्याच्यामध्ये दोन कंडिशन आहेत. इफ मेटल इज इन प्युअर फॉर्म. ठीक आहे. प्युअर फॉर्म और फ्रेशली कट. जर मेटलला आपण फ्रेश आता जस्ट त्याला कट केलेला आहे किंवा ते प्युअर फॉर्म मध्ये आहे किंवा प्युअर स्टेट मध्ये आहे. आता प्युअर स्टेट कोणती असते? प्युअर स्टेट म्हणजे जेव्हा आपण एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस पूर्ण करतो, मेटलर्जी पूर्ण करतो त्या मेटलवर, तेव्हा ते प्युअर फॉर्म मध्ये असतं. म्हणजे बॉक्साईटचं जेव्हा फायनल अल्युमिनियम बनतं तेव्हा ते होईल त्याचं लस्ट्रस फॉर्म. तर जो बेसिक बॉक्साईट असतो त्याच्यामध्ये खूप सारे गँग पार्टिकल्स असतात, म्हणजे ते खूप इम्प्युअर असतं. तर तेव्हा ते लस्ट्रस दिसत नाही. म्हणजे ते एकदम मळालेल्या कपड्यांसारखं. मग त्याला सर्फ एक्सेल मध्ये धुतलं आणि मग ते खूप चमकायला लागलं. तशा पद्धतीचा प्रकार आहे. तर प्युअर फॉर्म किंवा प्युअर स्टेट मध्ये येईल किंवा तो फ्रेशली कट केलेला असेल तेव्हा. फ्रेशली कट केल्यानंतर आता पनीर बघा वरून तसं दिसतं, कट केल्यावर त्याचा सरफेस किती स्वच्छ आणि क्लिअर दिसतो. तसाच प्रकार आहे. तर लस्ट्रस झाला की नाही तो, एक त्या पद्धतीचं समजा. बघा, काही नॅचरल फॉर्म मध्ये असतात. जसं तुम्ही पहा Cu कॉपर आहे, त्यानंतर Ag सिल्वर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर Au म्हणजे कोण? गोल्ड आहे. त्याच्यानंतर Mg मॅग्नेशियम. मॅग्नेशियम वेगळं, मॅंगनीज वेगळं. Mn आणि Mg तला फरक माहित पाहिजे. Mn मॅंगनीज असतो, मॅंगनीज, आणि हा मॅग्नेशियम असतो. तर मॅंगनीज आणि मॅग्नेशियम आर डिफरंट एलिमेंट्स. ठीक. ॲल्युमिनियम आहे, एअर, एटसेट्रा. हे जे असतात हे सगळे लस्ट्रस आहेत. लस्ट्रस इन नेचर.
यांचं मूळ नेचरच आहे, हे नेहमीच चकाकणारे असतात. म्हणजे प्युअर फॉर्म मध्ये असो किंवा इम्प्युअर फॉर्म मध्ये असतो. हे आता अॅल्युमिनियम बॉक्साईट पासून बनल्यानंतर तो छानच लस्ट्रसच दिसणार. या सगळ्यांना आपण एक तर काय करतो, मेटलर्जीची प्रोसेस करून त्यांना आपण प्युअर करतो आणि त्याच्यानंतर त्यांचा लस्टर वाढतो, इन्क्रीज होतो. त्यानंतर काय पाहाल, आता बघा आपण असं समजू की एक मेटलचा सरफेस आहे. मेटलचा एखादा सरफेस आहे या पद्धतीनं. या सरफेसवर आपण एक फोटॉन टाकले. फोटॉन म्हणजे लाईट पार्टिकल. तर फोटॉन्सचं बॉम्बर्डिंग केलं जाते मेटल्सवर. आता हे तुम्ही पुढे शिकाल फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये, 11th स्टँडर्डला केमिस्ट्रीमध्ये आणि 12th स्टँडर्डच्या लास्ट चॅप्टर फिजिक्स मध्ये, लास्ट चॅप्टर मॉडर्न फिजिक्स, तिथे तुम्ही पहिल्यांदा शिकता आईन्स्टाईनचा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ठीक आहे, तर हा तोच आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय असतो की जेव्हा एखाद्या मेटलच्या सरफेसवर आपण फोटॉन्सचं बॉम्बर्डिंग करतो तेव्हा याच्यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर निघतात, इजेक्ट होतात. तर आता जे मी म्हणलं तुम्हाला, सरफेसवर फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, पण ते फ्री इलेक्ट्रॉन्स काढायचे कसे बाहेर, त्याची प्रोसेस तर पाहिजे. का असंच होणार आहे उगं गेलं ना असं काहीतरी गोळा करून आणले, तर नाही. मेटलच्या सरफेस मधून फोटॉन्सला ड्रॉप आउट करायचं, बाहेर काढायचं आहे. तर अशा वेळेस त्याच्यावर फोटॉन्सचं बॉम्बर्डिंग केलं जातं. ही एक प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमुळे इलेक्ट्रॉन बाहेर निघतं आणि यालाच म्हणतात फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो बिकॉज ऑफ फोटॉन्स, इलेक्ट्रिक इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स. दॅट इफेक्ट इज कॉल्ड फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ही प्रोसेस पहिल्यांदा न्यूटनने सांगितली होती, त्याला अजून छान पद्धतीने आईन्स्टाईनने पुढे आणलं. तर ज्या वेळेस आपण फोटॉन्स असतात, फोटॉन म्हणजे लाईटचा एखादा पार्टिकल, याचा बेस्ट ऑप्शन आहे, न्यूटनने सांगितलं होतं लाईट ही मॅटर फॉर्म मध्ये पण एक्झिस्ट करते. जसं लाईट आपण रे फॉर्म पाहिला, रे ऑप्टिक्स, वेव्ह फॉर्म पाहिला, वेव्ह ऑप्टिक्स, अजून असते लाईटचं थर्ड फॉर्म मॅटर वेव्ह, त्याला मॅटर वेव्ह पण म्हणतात. तर लाईट ही एनर्जीच्या पॅकेट्स मध्ये पण असते. म्हणजे असं समजा की लग्नामधल्या अक्षताचे पॅकेट आहेत, प्रत्येकाला एक एक पॅकेट दिलं सेम टाईपचं. तर लाईट जेव्हा एनर्जीच्या फॉर्म मध्ये पुढे पुढे जाते तेव्हा ती पॅकेट्सच्या फॉर्म मध्ये पुढे जाते, तर त्या पॅकेट्सला फोटॉन्स म्हणतात. तर हे जे फोटॉन्स ऑफ लाईट आहे ते आपण स्ट्राईक केले सरफेसवर की काय करतात, इथे जे ऍटम्स असतात, तर बघा इथे या प्रोसेसमध्ये काय होतं, जे ऍटम्स असतात, ऍटम्स ऍब्झॉर्ब एनर्जी. ठीक आहे, एनर्जी ऍब्झॉर्ब करतात आणि त्याच्यामुळे काय होतं, अँड गेट एक्साइटेड. तर याला स्टेट ऑफ एक्साइटेशन म्हणतात. केमिस्ट्रीत तुम्ही पुढे शिकाल ज्यावेळेस आपण तसं तुम्ही पाहिलेलं आहे की रदरफोर्ड एक्सपेरिमेंट होता. ठीक आहे, 9th स्टँडर्ड मध्ये आपण पाहिलेलं आहे. किंवा जो दुसरा कोण होता, तो बोर्स, बोर्स ॲटॉमिक थिअरी होती, त्यामध्ये असते एक्सायटेशन थिअरी. एनर्जी भेटली ना. ऐका, एक खूप दिवसापासून उपाशी आहे, मलूल होऊन पडले, त्याचं काहीच खरं नाही. त्याला अचानक खायला दिलं, भरपूर पोटभर खाल्लं, अंगामध्ये एनर्जी आली, आता उठून पळायला लागले, उड्या मारायला लागले, म्हणजे आता ते एक्सायटेड स्टेट मध्ये आलं. कशामुळे आलं, ड्यू टू द ऍब्झॉर्प्शन ऑफ एनर्जी. इलेक्ट्रॉनचं तसंच असतं. ऍटम्स हे सरफेसवर पडू नयेत मेटलच्या, फोटॉनचं बॉम्बर्डिंग केलं म्हणजे आपण त्याला बाहेरून एनर्जी दिली. ही एनर्जी असते एच इंटू व्ही. एनर्जी असते एच व्ही. एच एक असतो कॉन्स्टंट, ठीक आहे, एच हा एक कॉन्स्टंट असतो, ठीक आहे, आणि व्ही असते व्हेलॉसिटी. तर आपण व्ही व्हेलॉसिटीने जर फोटॉन्सचं बॉम्बर्डिंग केलं तर ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं आणि तो प्रोपोर्शनॅलिटीचा जो कॉन्स्टंट असतो तो असतो एच. आता एच ला काय म्हणतात हे तुम्ही पुढे नंतर शिकाल कधी. तर एच व्ही ही एनर्जी असते.
आणि ह्याला रिप्रेझेंट करणारं एक फंक्शन असतं, त्याला म्हणतात वर्क फंक्शन. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये वर्क फंक्शन शिकवल्या जातं. वर्क आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बघा, फोटॉनचा मारा केला, फोर्स लागला, त्यामुळे इलेक्ट्रॉन डिस्प्लेस झाले, म्हणून हे एक वर्क फंक्शन असतं. तर यामुळे काय होत असतं, ऍटम्स काय करतात, एनर्जीला ऍब्झॉर्ब करतात आणि ते एक्साइट होतात. एक्साइट होतात म्हणजे एनर्जी मिळाल्यामुळे त्यांना एक मोशन मिळतं आणि ते एक्साइट होऊन सरफेसच्या बाहेर येतात. बघा, ही मेन प्रोसेस आहे. आता काय होतं, एक्साइट झाल्यामुळे दे स्टार्ट व्हेरी इम्पॉर्टंट व्हायब्रेटिंग. एक्साइट झाले ना, हे बघा, शांत बसून होते, मी आता म्हणल्याप्रमाणे उपाशी आहेत, मलूल आहेत, खूप खायला दिलं, पोट भरलं, आता एक्साइट झाले, आता काम करायला रेडी. ते एक्साइट झाले म्हणजे बघा, एनर्जी आली, एनर्जीमुळे व्हायब्रेशन्स आलं. हे व्हायब्रेशन्स काय करतात, दीज व्हायब्रेशन्स एमिट लाईट. हे व्हायब्रेशन लाईटला बाहेर टाकतात. लाईट बाहेर आल्यामुळे सरफेस शायनी होतो आणि म्हणून मेटल्स आर लस्ट्रस. हे त्याच्या मागचं सायन्स आहे. हा, धातूंना चकाकी असते. म्हटलं आपण मेटल्स आर लस्ट्रस का, 10वी पर्यंत कळत नाही. आता मी तुमच्या बुक मध्ये नाहीये, मी तुम्हाला अजून थोडं चांगलं शिकवायला. मेटल्स का लस्ट्रस असतात त्याचं सायंटिफिक रिझन काय देणार, when photons of light are strike on the surface of metals, they get energy. Due to that energy, they get excited. Because of excitement, they start vibrating. And vibrations emit light. And due to the emission of light, metals become lustrous. समजलं? तर हे त्याच्या मागचं सायन्स आहे. या व्हायब्रेशनमुळे त्यांच्यात लस्ट्रसनेस येतं. झालं. 11वीचं तर तुम्ही फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अर्धा शिकला. हे शिकणार पुढं. आता ऐका. सर ते व्हायब्रेट होते ना, तर त्या लाईटच्या हीट जो विषय आहे, मेटल्सला हीट केव्हा भेटेल, जेव्हा तुम्ही कंटिन्युअस एकाच पॉइंटवर बॉम्बर्डिंग. फोटॉन्स मी तुम्हाला एका टाकेल, सरफेसवर आहे ना खूप सारे इथे जे ऍटम्स आहेत, हे सगळे एक्साइट होतील. हे सगळेच काय करतील, व्हायब्रेशन. असं कधी पाहिजे की मेटल फक्त एकाच पॉइंटला लस्ट्रस आहे, बाकी ठिकाणी काळा आहे. ओव्हरऑल लस्ट्रस आहे ना, म्हणजे त्याच्या सगळ्याच पार्टवर लाईट पडलेला आहे. हीट, लाईट, साऊंड आर फॉर्म्स ऑफ एनर्जी. दे आर इनव्हर्टिबल, इनकन्व्हर्टिबल. ते कन्व्हर्ट होत राहतील एकमेकांमध्ये. हीट हा वेगळा विषय आहे. हीट कशामुळे येते, ड्यू टू द फ्रिक्शन बिटवीन द पार्ट्स. हे त्याचं बाय प्रोडक्ट आहे, सोबत येणारच. एक पे फ्री, लाईट के साथ हीट फ्री, असा प्रकार आहे. बाय वन गेट वन फ्री आहे. ते एक विकत घ्या, एक फुकट न्या, असा प्रकार आहे हा. व्हायब्रेटिंग, सो emit light and become lustrous. तर हे रिझन आहे. ते तुम्हाला कालच बोललो मी, एकेका प्रॉपर्टीला एक्सप्लेन करणार तुम्हाला. तर मेटल का लस्ट्रस असतात त्याच्या मागचं सायन्स समजलं, हे सायन्स आहे. हा एक्सपेरिमेंट सुद्धा आईन्स्टाईननेच केलेला आहे. किती खतरनाक लोक होते बघा, प्रत्येक गोष्टीच्या मागचं रिझन शोधलंय, हे मेन असते. आता याच्यामुळे काय होते, ड्यू टू दिस. बरं, हे सगळे काही काही कसे असतात, कितीही चांगली साबण लावून आंघोळ करा, त्यांच्यामध्ये काही लस्ट्रस येणार नाही. तर त्याच्यामुळे सगळेच मेटल्स लस्ट्रस जरी असले तरी सगळ्यांना फार मार्केटमध्ये व्हॅल्यू नाही. ज्यांचं लस्टर खूप छान आहे त्यांची मार्केटमध्ये व्हॅल्यू वाढते. गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, म्हणून ते आहेत ऑर्नामेंटल मेटल्स. त्यांना ऑर्नामेंटल व्हॅल्यू आहे. सगळ्यालाच आता उगाच एखादं कॉपरचं वायर घेतलं मार्केटमध्ये नेऊन सोनाराच्या दुकानात म्हणलं, हे घेऊन मला दे ₹1,00,000 एका तोळ्याची. नॉट पॉसिबल. आता 1,12,000 झाले सोन्याची किंमत. काय खरं नाही, 2 लाख होते वाटलं तुमच्या लग्नापर्यंत.
ड्यू टू दिस ड्यू टू दिस श्रीनिवास लाजायला हा तर ड्यू टू धिस आपण पाहतो गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम आर ऑर्नामेंटल मेटल्स, म्हणजे एक ऑर्नामेंटल व्हॅल्यू येते. हे लस्ट्रस मुळे येते, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम पण होतो बेटा. अशा आता आपण बॉम्बर्डिंग करायलो, फोटॉन्स टाकायलो, याचा अर्थ तुम्ही मेटलला काय केलेलं आहे, एन्व्हायरमेंटच्या एक्सपोजर मध्ये ठेवलेलं आहे. रेल्वेचे रूळ जे रोज वापरात आहेत त्यांचं फ्रिक्शन चालू आहे चाकासोबत, पण काही काही रूळ बघा ते तुटलेले बाजूला पडलेले असतात एका कोपऱ्याला, त्याला कोणी चोरू शकत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटचे कडक हे असतात, त्याचं काहीच खरं नाही, त्याला पकडले की मेलच ते. म्हणून बघा ते रेल्वेचे जे रूळ आहेत लोखंडाचे, नाही तर चोरट्याला वाटू शकते यार मस्त यार फुकट घेऊन जाऊ, महाग असते ना रे, चांगले पैसे मिळतात, रोज जायचं रेल्वे स्टेशनला चोरी करायला, काही काम करायचंच काम नाही. काय काम करतो, काही काम न करण्याचे काम मार्ग शोधणे हे माझं काम आहे. असे काही लोक असतात. तसं होत नाही, त्याचे खूप कडक लॉज आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे. मला मुख्य हे सांगायचंय, ते कोपऱ्यात पडू नये त्याला कोणी चोरत नाही. ते आहे एन्व्हायरमेंटला एक्सपोजर झाले खूप जास्त, त्याच्यामुळं काय होतं, ते लस्ट्रसही खूप होत राहतात, पण त्याचा यूज कोणी करत नाही. हळूहळू लस्ट्रसनेस कमी होतं आणि मग सुरू होते कोरोजन. कोरोजन होण्यामागचं रिझनच काय आहे, एक्सेस एक्सपोजर टू एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, त्याच्यामुळे कोरोजन होतं. त्याला आपण मराठीमध्ये क्षरण. आणि त्याच्यामुळे लोखंड हे खूप वीक बनतं, म्हणून जे कोरोजन झालेले ब्रिजेस वगैरे असतात हे तुटून पडतात, मोठमोठे ऍक्सिडेंट्स होतात. सोपं नाहीये मोठमोठे पूल तुटणं. एखादा छोटा आता तुटलं लहान लेकराचं खेळणं कोरोजन मध्ये, ते काही मोठं काम नाही. तेच जर तुम्ही एखादा सी लिंक वगैरे बघा मेटलने बनलेला, किती मस्त आहे, आता हवेत थोड्या वेळात पाण्यात असं होऊ शकते. तर लक्षात घ्या, ह्याच्यात आपण एक करतो, कोरोजन आपण सेपरेट टॉपिक शिकणार. इथं काय होते अजून, ड्यू टू कोरोजन डबल आर असते ना, ड्यू टू कोरोजन metals lose their luster. ठीक आहे, तर हे कमी होतं, लस्टर कमी होतं. इट कॅन बी रिगेन्ड, त्यांना मिळवता येते आपल्याला बाय ब्रशिंग विथ सँड पेपर. ठीक आहे, सँड पेपर अगेन्स्ट एनी हार्ड सरफेस, कुठला एखादा हार्ड सरफेस घ्या तिथला घास. म्हणून हे जे ते म्हणतात ना, एखाद्या धातूला ते तलवारीला धार लावायला म्हणतात, तर तो हा प्रकार असतो. त्याचं लस्ट्रस आणलं जातं, आणि जेवढं लस्टर ते शार्प पण. चला समजलं लस्टरची प्रॉपर्टी पूर्ण. हाँ, उसके बाद है सेकंड प्रॉपर्टी, हार्डनेस. हार्डनेस आता आपल्याला माहिती आहे मेटल्स आर युजली हार्ड अँड व्हेरी स्ट्रॉंग. आता याच्यामुळे ते काय करतात, सो कॅन आपण म्हणू शकतो होल्ड लार्ज वेट्स. मोठमोठे वजन मेटल्स काय करू शकतात, सर विथस्टँड करू शकतात. त्याचं कारण आहे ते हार्ड आहे. ठीक आहे, आता हा पण बऱ्यापैकी हार्ड आहे, पण हा खाली फार हार्ड नाही. याच्यावर आता जर आपण बसलो दोघं तिघं, असं असं होईल, संपलं, तेवढं हार्ड नाही. पण मोठमोठ्या ब्रिजवर बघा टन्स ऑफ वेट्स असलेले व्हेकल्स लोक जातात, कंटिन्युअस जातात. आता अटल सेतू
कितीतरी त्याच्यामध्ये मोठमोठे वाहनं जात आहेत. टन्स मध्ये असते त्याचं वजन. ते चालतंय 100, 200, 300 वर्ष त्याला काही होत नाही. कारण हार्डनेस. ते मुळात हार्ड आहे म्हणूनच आहे ना. प्लास्टिकचा पूल बनणार नाही. तसं होणार नाही. असं बिलकुलच होणार नाही. तर बघा, आता ह्याच्या मागचं काय कारण असतं? मी तुम्हाला काल एक शब्द शिकवला होता, लॅटिस. मेटलचं जे स्ट्रक्चर आहे, मेटल्स हे इंट्रामॉलिक्युलर स्ट्रॉंग फोर्सेसने बाइंड अप असतात. आणि त्याच्यामुळे त्यांचे जे लॅटिस आहेत, हे लॅटिस खूप स्ट्रॉंग असतात. मी तुम्हाला कालही सांगितलं होतं, या लॅटिसला ब्रेक करण्यासाठी एक लॅटिस एनर्जी द्यावी लागते. आणि ती खूप जास्त असते. म्हणून एखाद्या मेटलचं हार्डनेस ब्रेक करण्यासाठी खूप जास्त लॅटिस एनर्जीची रिक्वायरमेंट असते. एवढी सोपी नाही. म्हणून आपण पाहतो की मेटल्सला ब्रेक करणं एवढं सोपं नसतं. आता जो तुम्ही कधी ऐकला असेल फर्नेस, ठीक आहे नाही, फर्नेस जे असतात त्याला झोतभट्टी म्हणतात मराठीत, ठीक आहे नाही, लोहभट्टी किंवा झोतभट्टी म्हणतात. तुमच्या माहितीसाठी लोखंडाचे जे तुकडे असतात किंवा लोखंड जे असतं त्याला फर्नेस मध्ये टाकल्यावर त्याला मेल्ट करण्यासाठी मोर दॅन 6000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं. मोर दॅन, इट्स नॉट अ जोक. 100 डिग्रीला तर पाणी उकळायले. 6000 म्हणजे 60 टाइम्स जास्त त्याला तुम्ही हीट एनर्जी देताय. तेव्हा कुठं ते ब्रेक व्हायला स्टार्ट होईल. म्हणजे ही लॅटिस एनर्जी किती स्ट्रॉंग असते बघा. तर इट requires a lot of lattice energy to break the strength of hard metals. प्रत्येक गोष्टीच्या मागचं सायंटिफिक रिझन समजून घ्या. मेटल हार्ड का असतात? जसं मी विचारलंय, त्यांना लस्ट्रस ते का असतात? तर त्याच्या मागचं रिझन आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तसं हार्ड का असतात? कारण इट रिक्वायर्स लॉट ऑफ लॅटिस एनर्जी. हे त्याच्या मागचं सायन्स आहे. तर प्रत्येक गोष्टीच्या मागचं रिझनिंग समजून घ्या. आता 10th स्टँडर्डला हार्डनेस वगैरे गोष्टी शिकायच्या. का शिकायच्या? आधी शिकलोच लहानपणी. मेटल्स आर हार्ड, हे तर लहानपणी झाले. पुन्हा पुन्हा तेच का शिकवायला? तेच शिकायचं पण डिटेलमध्ये शिकायचं. आता त्याच्या मागचं सायन्स शिकायचंय. सर मग 11वीला 12वीला काय शिकायचं? हेच शिकायचंय मॅथमॅटिक्स फॉर्म मध्ये. लॅटिस एनर्जीचे मॅथमॅटिकल फॉर्म्युले. पुढं काहीच नाहीये, सगळे हेच चॅप्टर आहेत. खूप जास्त मॅथमॅटिक्स फॉर्म्युले. आता जे दाखवलं तुम्हाला रे ऑप्टिक्स, किती फॉर्म्युले. ते उगं मी तुम्हाला ते स्टिकी नोट्स दिसालेत म्हणून ते वाटत एवढा कमी सिलेबस आहे का. 22 लेक्चर झालेत माझं रे ऑप्टिक्स चालू आहे. 1 महिना झाले शिकवायला त्यांना. आज संपलाय. सोपं नसते. चलो आगे बढो. आता लक्षात घ्या, या लॅटिस एनर्जीमुळे जो बॉन्ड होता त्याचं नाव मेटॅलिक बॉन्ड होता. बघा, स्ट्रॉंगर द मेटॅलिक बॉन्ड, हार्डर इज द मेटल. एक स्लाइड एक प्रॉपर्टी आहे. समजलं? आता आपण मागे डिस्कस केलेली प्रॉपर्टी लस्टर का असते हे त्याच्या मागचे रिझन आहे. सेकंड प्रॉपर्टी हार्डनेस. का हार्ड असते? बिकॉज ऑफ अ स्ट्रॉंग लॅटिस एनर्जी किंवा त्यांचे जे स्ट्रॉंग इंट्रामॉलिक्युलर फोर्सेस और व्हेरी स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्ड. जेवढा मेटॅलिक बॉन्ड स्ट्रॉंग तेवढं त्याला ब्रेक करणं हार्ड असतं. म्हणून मेटल स्ट्रॉंग असतात. नॉन मेटल्स ब्रिटल असतात. त्याचा रिझन त्यांच्यात असा बॉन्ड नसतो. त्यांना खूप कमी एनर्जी लागते. झालं, हे त्याच्या मागचं रिझन. त्याच्यानंतरची प्रॉपर्टी आहे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. सांगा बरं, हाय असेल का लो असेल? आता याच्या मागचं रिझन मागच्या 2 पॉइंट मध्ये लपलेले आहे. आपण हेच पाहिलं. मेटल जे असतात जनरली
have very high melting and boiling points. कशामुळं? It is because of very strong metallic bonds. तेच कारण आहे. हार्ड आहेत तर त्यांना ब्रेक करणे हार्ड होईल ना. आणि मेल्टिंगचा अर्थ काय? मेल्ट करणं म्हणजे सगळे बॉन्ड तोडून टाकणं. आता ते एवढे स्ट्रॉंग आहेत तर त्याला एनर्जी तेवढी स्ट्रॉंग द्यावं लागेल. तर खूप मोठे स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्ड्स असतात. आता आपण जे त्याला टेम्परेचर देत असतो, टेम्परेचरचं एसआय युनिट हे केल्विन आहे. तुम्ही आजपासून लक्षात ठेवा, टेम्परेचर आपण जरी शिकतो सेल्सिअस मध्ये, फॅरेनहीट मध्ये. सेल्सिअस, फॅरेनहीट हे प्रॅक्टिकल यूज मधले आहेत, पण एसआय युनिट नाही. दीज आर नॉट स्टँडर्ड युनिट्स. एसआय युनिट जे असतं ते केल्विन असतं. का सर केल्विनच असतं? तर केल्विन हे ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहे. तुम्हाला माहिती आहे केल्विनची लास्ट व्हॅल्यू किती आहे? माहित नाही. ऐका, केल्विनचं कन्व्हर्जन करत असताना 323 पर्यंत जातो आपण. समजलं? एक महत्वाची गोष्ट, एक ग्राफ आहे जे तुम्ही पुढे 11वीला गेल्यावर शिकाल. मी शिकवेल तुम्हाला. ग्राफ मध्ये ऐका, एखादा मेटल जो आहे त्याचं मी टेम्परेचर वाढवलं किंवा टेम्परेचर कमी केलं, तर बघा टेम्परेचर कमी 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 करत गेलो, ग्राफ असा येतो. इथपर्यंत आला, आता ते लोएस्ट झालं. सर याच्यात कमी होते का? बिलकुल. याच्या खाली नाही जात. याचा अर्थ या युनिव्हर्स मध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीला किती थंड करू शकता. जसं आपण पाहिलं, -38 डिग्री सेल्सिअसला मर्करी जो असतो तो फ्रीज व्हायला स्टार्ट होतो -38 ला, आणि त्याचा मेल्टिंग किंवा बॉइलिंग पॉइंट 257 डिग्री सेल्सिअस आहे. खूप जास्त आहे. आणि म्हणून आपण याला थर्मोमीटर मध्ये वापरतो, कारण आपण एवढं मोठं टेम्परेचर पुढे जाऊ देत नाही आणि एवढं खाली पण जाऊ देत नाही, आणि याचा दोन्हीकडे प्रॉपर्टी बेस्ट आहे. म्हणून मर्करी वापरतात थर्मोमीटर मध्ये. सर -38 तुम्ही जर गेलात मार्सवर, -52 डिग्री पर्यंत टेम्परेचर कमी येते. मार्सवर. अर्थवर एवढं होणं म्हणजे खतरनाक खेळ आहे. आपल्या अर्थवर सगळ्यात थंड प्रदेश 2 आहेत. एक देश म्हणून पाहिला तर कॅनडा, तिथे खूप थंडी असते, आणि एक रिजन म्हणून पाहिला तर रशिया मधला सायबेरिया, खूप जास्त थंडी असते, खूप जास्त. तर मग तरी तिथे एवढं टेम्परेचर खाली जात नाही, मार्समध्ये जातं. एकदा कमी होत 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 खूप कमी होत होत अमेरिकेत एकदा गेलं होतं -50 पर्यंत. लोकांचं काहीच खरं नव्हतं. आता मॅडमची बहीण असते कॅनडामध्ये, कॅनडामध्ये जातं -22 डिग्री सेल्सिअस पर्यंत. इथपर्यंत जात नाही. आपल्याला माहिती आहे हे अजून कमी आहे ना. निगेटिव्ह मध्ये नंबर लाईनच्या लेफ्टला नंबर अजून लहान असतात, तर हे खूप कमी आहे. हे अजून कमी -50. वी कांट इमॅजिन, इट्स नॉट अ जोक. यावर्षी ज्या वर्षी हे झालं होतं तेव्हा युएसचे लोक मरतात की काय अशी वेळ झाली होती. मार्सवर ह्याच्यामुळे आपण जगू शकत नाही, एवढं टेम्परेचर कमी होतं. तर आपला जो प्रश्न आहे, सर हे किती कमी होईल, किती कमी होईल? हे -273 पर्यंत जाऊ शकते. ही लास्ट व्हॅल्यू आहे, ही आहे ती व्हॅल्यू. याच्यापेक्षा कमी टेम्परेचर युनिव्हर्स मध्ये कुठं होत नाही. म्हणून केल्विनला ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणतात. हे केल्विन स्केलवर काढलेले, ते पुढे चालून तुम्ही शिकाल थर्मोडायनॅमिक्स मध्ये. तर तुम्हाला याच्यासाठी सांगत होतो बेटा, की याचं जे टेम्परेचर आहे हाय आणि लो किती असेल हे आपण ठरवू शकतो. मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट्स मेटलचे खूप जास्त असतात. एक्झाम्पल घ्या, जर आम्ही घेतला गॅलियम. आठवते गॅलियम कोण होता? गॅलियम हा
मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये प्रेडिक्ट केलेला एलिमेंट होता इका बोरॉन आणि इका सिलिकॉन. तर त्यातला जो इका सिलिकॉन होता त्याच्या जागेवर आला, त्याचं नंतर नाव पडलं गॅलियम. गॅलियमचा जो मेल्टिंग पॉइंट आहे, मेल्टिंग पॉइंट एमपीटी, हा असतो 302 केल्विन. मी केल्विन मध्ये सांगत आहे. पुढे तुम्ही शिकाल केल्विनचं कन्व्हर्जन सेल्सिअस मध्ये, फॅरनहीट मध्ये स्केल असतात. हे स्केल असतात. मी तुम्हाला मागच्या वर्षी शिकवले होते, विसरता ते तुमची चांगली सवय आहे. 302. त्याच्यानंतर सेसियम. हे पिरियडिक टेबल मध्ये थोडे विचित्र आहेत. त्याचा मेल्टिंग पॉइंट असतो 303 केल्विन. खूप जास्त आहे. मॅक्सिमम जातो 373, मिनिमम जातो -273. ह्याच्यापेक्षा जास्त आणि ह्याच्यापेक्षा कमी नसते. ह्याच्यापेक्षा जास्त होऊ शकते, काही अडचण नाही. कमी याच्यापेक्षा होत नाही. युनिव्हर्स मध्ये सगळ्यात लोएस्ट टेम्परेचर किती आहे? युनिव्हर्स मध्ये तुम्हाला जर म्हणलं टेम्परेचर कमी 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 किती सर? इनफायनाईट. नो, टेम्परेचर इनफायनाईट मध्ये जात नाही कमी. ही लास्ट व्हॅल्यू ह्याच्यापेक्षा कमी होऊ शकत नाही. हे खूप झालं बेटा. -50 मध्ये आपलं काही खरं नाही. आपल्या तर -50 ते सोडून द्या. आपल्याकडे टेम्परेचर 10 पर्यंत गेलं तरी काही खरं नाही. दिल्लीमध्ये 5 गेलं तर लोक कुठं नको कुठं म्हणून असं पळत राहतात. -273 तर आपण इमॅजिनच करू शकत, पण एवढं होऊ शकते कमीत कमी. हा, तर हे केल्विन स्केलवर काढतायत. असो काय बेटा. तर हे सगळ्यांमध्ये असतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे याच्यातला एक एक्झाम्पल मध्ये मर्करी आहे. मर्करी जो असतो ऍट रूम टेम्परेचर, रूम टेम्परेचर इज नियरली 25 डिग्री सेल्सिअस. रूम टेम्परेचर म्हणतो आपण त्याला. तर रूम टेम्परेचरला मर्करी जो असतो एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट. ठीक आहे, तो लिक्विड स्टेट मध्ये असतो. बाकी मग हे सगळे एक्सेप्शनली हे जे आहेत ना लो मेल्टिंग पॉइंट्स, आपला हाय मेल्टिंग पॉइंट्स आहेत, आणि बघा ह्या लिक्विड स्टेट मध्ये असतो. तर हे झालं तुम्हाला मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंटच्या बाबतीत. ह्याच्या मागचं रिझन, स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्ड्समुळे आपण याला काय करू शकत नाही, लवकर ब्रेक करू शकत नाही. म्हणून यांचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट्स हाय असतात. हे 3 आहेत. पुढच्या 3-4 प्रॉपर्टी मी तुम्हाला उद्या सांगेन. त्याच्यामध्ये मॅलेबिलिटी आहे, डक्टिलिटी आहे, इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी आहे. या प्रत्येकावर तुम्हाला एक पॅरेग्राफ आहे. मी आता त्याला बुलेट पॉइंट्स मध्ये लिहायलोय. हे पॅरेग्राफ्स आहेत, हे तुम्हाला डिटेल माहित पाहिजे. जाऊ शकता.